महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शेडसई ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका करताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना, असा सवाल उपस्थित केला. दळवी पुढे म्हणाले की मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे की रोहा सोडून महाराष्ट्र सोडून विदेशात पळावे लागेल, असा थेट इशारा देत त्यांनी तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. असा चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJPमध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन त्यांना शोभा नक्की आहे. त्यांना मी पराभूत केलेला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विदेशात देतात. मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटील एवढं नक्की आहे. पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळं जतन मी कार्यकर्ता आहे. त्याने 1-2 काय जे कॅश बॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले. आपण बघितलं सुपारी देऊन खऱ्या अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभने निश्चित नाही. त्यांची उतरती काळ लागली आहे. मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं, ते दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे. आणि जो रायगडचा विकास थांबला आहे तो अति गतीने विकास होईल हा आशावाद नक्की व्यक्त करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.